गरीब बहीण म्हणून तिला प्रत्येक वेळी अपमान सहन करावा लागला. भावाच्या लग्नात तिला मागे बसवलं गेलं. लोकांनी तिच्या फाटलेल्या साडीवर हसू केलं. पण तिचाच मुलगा एक दिवस इतका मोठा झाला की ज्यांनी तिला दाराबाहेर उभं ठेवलं होतं तेच लोक त्याच्या ऑफिसमध्ये भेटीसाठी वेळ मागू लागले. ही फक्त एका मुलाची यशोगाथा नाही, ही एका आईची अश्रूंची किंमत आहे. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात सुनीता नावाची महिला राहत होती. सुनीता खूप साधी, मेहनती आणि मनाने खूप चांगली होती. तिचा नवरा गणेश शेतात मजुरी करायचा. घर गरीब होतं, पण त्यांच्यात प्रेम खूप होतं. त्यांना एक मुलगा होता, आर्यन. आर्यन फक्त 7 वर्षाचा असताना अचानक गणेशला गंभीर आजार झाला. उपचारासाठी पैसे नव्हते. सुनीताने दागिने विकले, घरातील वस्तू विकल्या, पण गणेश वाचू शकला नाही. नवऱ्याच्या मृत्यूनंतर सुनीता पूर्णपणे एकटी पडली. रात्री ती मुलाला मिठीत घेऊन रडायची, देवा, माझ्या मुलासाठी तरी मला जिवंत ठेव. सुनीताचे 2 भाऊ होते, महेश आणि सुरेश. दोघेही गावातील मोठे व्यापारी होते. मोठमोठे बंगले, गाड्या आणि पैशाची ताकद. पण बहीण गरीब झाल्यानंतर त्यांनी तिला जवळपास विसरूनच टाकलं. एक दिवस महेशच्या मुलाचं लग्न ठरलं. संपूर्ण गावात मोठा उत्साह होता. सुनीतालाही निमंत्रण आलं, पण ती जायचं की नाही याच विचारात होती. तिच्याकडे चांगली साडी नव्हती. आर्यन आईजवळ आला आणि म्हणाला, आई, गरीब असलो म्हणून आपण वाईट नाही. हे ऐकून ती हसली, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. लग्नाच्या दिवशी ती जुनी पण स्वच्छ साडी घालून गेली. लग्नात सगळीकडे श्रीमंती दिसत होती. तेवढ्यात एका वहिनी मोठ्याने म्हणाली, अगं सुनीता, निदान लग्नात तरी नीट कपडे घालून यायचं. लोक हसू लागले. सुनीता शांत राहिली. पण पुढच्या क्षणी तिचा भाऊ म्हणाला, तू VIP लोकांसोबत बसू नकोस, मागे बस. हे ऐकून आर्यनच्या डोळ्यात राग आणि अश्रू दोन्ही आले. त्या रात्री तो आईला म्हणाला, आई, एक दिवस मी एवढा मोठा बनेन की तुला कोणी कमी समजणार नाही. आर्यन खूप हुशार होता, पण घरात इतकी गरिबी होती की कधी कधी दोघांनाही उपाशी झोपायला लागायचं. सुनीता लोकांच्या घरची भांडी घासायची, कधी शेतात काम, कधी बांधकामावर मजुरी. तिचे हात काम जखमांनी भरले होते. एक दिवस आर्यनने आईचे फाटलेले हात पाहिले आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आई, आता तू जास्त काम करायचं नाही. आई हसली, बाळा, गरीब माणसाला थांबून चालत नाही. घरात लाईट बिल भरायला पैसे नव्हते, म्हणून आर्यन रात्री रस्त्याच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. गावातील काही मुलं त्याची खिल्ली उडवायची, अरे करोडपती, रस्त्यावर अभ्यास करतोस. सगळे हसायचे. पण आर्यन फक्त हसायचा आणि पुन्हा पुस्तकात डोकं घालायचा. कारण त्याला माहीत होतं, गरिबी कायमची नसते. एक दिवस गावात एका मोठ्या कंपनीकडून परीक्षा ठेवली गेली. गरीब पण हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती होती. आर्यनने परीक्षा दिली. निकालाच्या दिवशी संपूर्ण गाव थक्क झालं. आर्यन जिल्ह्यात पहिला आला होता. त्याला पुण्यात मोफत शिक्षण आणि राहण्याची सोय मिळाली. सुनीता आनंदाने रडू लागली, देवा, माझ्या मुलाचं आयुष्य बदलतंय. पुण्यात गेल्यावर आर्यनला नवीन जग दिसलं. मोठे कॉलेजेस, इंग्रजी बोलणारे मुलं, श्रीमंत लोक. सुरुवातीला त्याला खूप कमीपणा वाटायचा, पण त्याने हार मानली नाही. दिवसा कॉलेज आणि रात्री पार्ट टाइम काम, कधी डिलिव्हरी बॉय, कधी हॉटेलमध्ये काम. त्याने स्वतःच्या खर्चासाठी कधी आईकडे पैसे मागितले नाहीत. कॉलेजमध्ये असताना आर्यनने छोटंसं ऑनलाईन काम सुरू केलं. त्याला मोबाईल आणि संगणकाचं खूप ज्ञान होतं. हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला. एका छोट्या खोलीत सुरू झालेलं काम काही वर्षात मोठ्या कंपनीत बदललं. लोक त्याच्या कंपनीत नोकरी मागू लागले. एक दिवस टीव्हीवर बातमी आली, गावातील गरीब मुलगा बनला करोडपती उद्योगपती. संपूर्ण गाव अभिमानाने त्याचं नाव घेऊ लागलं.
एक दिवस सुनीताच्या घरासमोर काळी मोठी गाडी येऊन थांबली. त्यातून तिचे दोन्ही भाऊ उतरले. त्यांचा व्यवसायात मोठं नुकसान झालं होतं. बँकेने मालमत्ता जप्त केली होती. ते मदतीसाठी आले होते. कधी काळी ज्यांनी बहिणीचा अपमान केला होता, आज तेच तिच्यासमोर हात जोडून उभे होते. आर्यन शांतपणे बाहेर आला. तो आईला म्हणाला, "आई, ज्यांनी तुला रडवलं त्यांना मदत करायची का?" सुनीता काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यासमोर जुने अपमान आले. पण पुढच्या क्षणी ती म्हणाली, "वाईटाला वाईटाने उत्तर दिलं तर फरक काय राहिला?" आर्यनने मामांना मदत केली हे पाहून सगळे गावकरी थक्क झाले. महेश रडत म्हणाला, "बहीण, आम्ही तुला ओळखलंच नाही." सुनीता हसली. गरिबी माणसाची नसते, विचारांची असते. हे शब्द ऐकून सगळ्यांचे डोळे खाली गेले. त्या रात्री आर्यन आईच्या जवळ बसला होता. तो म्हणाला, "आई, लोक मला करोडपती म्हणतात, पण माझी खरी संपत्ती तू आहेस." सुनीताच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, "मुला, पैशाने मोठं होता येतं, पण संस्काराने माणूस मोठा होतो." आणि त्या दिवशी गावात पहिल्यांदाच एका गरीब आईच्या संघर्षाला सलाम केला गेला. मंडळी, ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन अशाच मनाला भिडणाऱ्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.